सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या. कपडे अजून तसेच आहेत बाहेर आणि मस्त असं ऊन टपू राहिलं आणि थंडी दिलंय आहे. आज काही मला स्वेटरही भेटला नाही, स्टॉलही भेटला नाही अंगावर घ्यायला. मग काय स्टॉवेलच घेतला. बाहेरचं वातावरण आता जरा चाऱ्याचा तुटवडा पडला. चारा नाही हिरवा कारण की उन्हाळा लागला. तर पिलायले चारा बांधून घेतला मी, लहान लहान पिलायले. आणि आता राहिलं फक्त दूध काढायचं, ते काढून घेत चाल ना बाई. दूध काढून घेतलं मस्त आणि ब्रश केला. आणि आमच्या आईचं तर चाललं हरभऱ्यातच आहे निरा गाठे तोडणं दाणे काढणं. काल तोडले तर कालचे गाठे कुकडे गेले मला दिसले नाही, आणि दाणे कुकडे गेले तर मला दिसले नाही. आता डबल तोडून राहिली. चला मग या साखर पाणी प्यारे. सकाळी साखर पाणी बनवतात मस्तपैकी. दाणेच काढत कामाला धंद्याचे हरभऱ्याचे सकाळीच लिंबू पाणी पिल्यावर. काय म्हण गोड नाही लागत ते दाण्याची भाजी पाहिजे. चहा ठेवतो आता पहिले. मटण आहे ना हो पाहिजे आई. अहो खांद्यावर चढली पाय आणि ते दाखवू राहिले मध्ये. डायरेक्ट मानीले डसते हरभऱ्यातली. बस झालं, लक्ष गेलं नाही तर ती येऊन असते ते मानीले. मानीच्या नरम मसाले. चला तर मग आता करतो स्वयंपाक. हाय मटण. हे टाकर नेऊन टाक तिकडे. हे टकर त्या टोपल्यात मी जात नाही त्या पाहिजे. या चहा घ्या मस्त ठेवला असा दुधाचा चहा. आई सांग बोलता बोलता चहा शिजला, पण पीठ चूर्ण नाही झालं. नाही तर चहा शिजेलो पीठ चूर्ण होत असते. आणि आज पहिले म्हटलं चहा पिऊन घ्यावा. काल पीठ चुऱ्याच्या नादात लय चहा कसा तरी झाला होता, 5 टाक. सकाळीच कोण सांगलं मदत केली. बसली हरभऱ्याचे दाणे काढत आणि करून टाकला सगळा पसारा. दाणे तर काढले, हे पाहिजे एवढेसे दाणे काढले भाजीसाठी. आणि जेव्हा लागलं तेव्हा काढणार नाही, जेव्हा नाही लागलं तेव्हा बसील दाणे काढायला. आता स्वयंपाक करायच्या पहिले बसा. आता मला असं वाटलं आज काही कामधंदे नाही आज घरीचा, तर मी जरासा उशीर केला स्वयंपाक करायला. तर हाय असं आमचा आई पसारा करून ठेवते. आम्हाला आवरायले कामधंदे नाही का तुम्हाला? घ्या कामधंदे करा. चहा घेतला, तीच पीठ चुरून घेतलं. भाजीचं काही टेन्शन नाही. पोळ्या झाल्यावर 10 वाजले. आता 11 वाजले मी मोकळी पाहिजे बकऱ्या सोडून द्यायला. काल 3च पोळ्याचं पीठ चुरलं होतं ना, आज चुरलं 3च पोळ्या. तर हिवाळ्याच्या शेवटी भाकर जरा जास्त दाखवू राहिली. आणि आज भाजीला बनणार आहे मस्त चटणीतलं मटण ताव्यावरचं. असं तरफ परत खायला जीवार येते घरी असल्यावर. असं वाटते कुठेच नाही जावं लागत. तर मग काय करावं लवकर. मग असा उशीर होते. कालय जाण्यामुळे आपलं एकदम फास्ट होणारा स्वयंपाक आहे. चुली दिसतं पाहून आली मी. इस्तो मस्त आहे एकदम भयानक. आता पोळ्या शेकून घेतो. कालही मस्त शेकून घेतल्या होत्या इकडेच तळावर. म्हणजे एक साथ घेतल्या होत्या तिन्ही शेकून आणि मग गेली होती शेकायला चुलीवर. कारण जाळ्या पोळ्या म्हटले की चुलीत शेकल्यावरच त्याला एकदम भारी अशी चव येते. चांगली शेक जा मस्त लाला. आता जशी शकता आली तशी शकीन नाही. मी शकतो राहू दे. मग हे खट्ट्या अशा आहे, हे करून नेल्या की थंड होतात ते लवकर होत नाही. तेवढ्या पतल्याच मस्त लागतात तो बाई. जाळ्या धकत नाही. जाळ्या टाकून पाहिल्या होत्या मी स्वयंपाक.
5-10 मिनिटात आणि माझ्यावर तर 1 घंटा बाकी आहे 11 वाजायला. इकडून तिकडून मस्त शेकल्या की नेल्या चुलीत तर मग इस्तो असं असते पॉवरफुल की मग लय भारी. आताच थोड्या होता पण अशा एकखट्ट्या शेकून नेल्या की थंडा होतात ते लवकर इस्तो पकडत नाही त्याले. तर आज आई जोड दिल्या शेकेल्या पोळ्या पण तिच्या भरोशावर काही बसायला पुरत नाही. तिची तब्येत काही खराब असते आणि काही चांगली असते मग आपल्याला तशीच सवय पडून जाते. तर कोणीतरी पाहिजे पोळ्या शेकायले तर मग काही नसते. मग एक गडबड होते की पोळ्या शेकाव का लाटाव आणि जे करायला असलं ते मग हातपाय गायतात. त्यासाठी आपलं आपण करायचं मस्त. नाही हातपाय गायत ना काही. झाला आपला स्वयंपाक. आता या पोळीला उलटा द्यायला कापून घेतो कांदा आणि चटणी वाटायचं काही काम नाही. एकदाच वाटून ठेवली मी लाल मिरच्याची चटणी. आणि हिरव्या मिरच्याचं तसंही मला भाजी आवडत नाही पण हिवाळ्यातले भारी लागते म्हणून चाललं होतं आज लोक हिरव्या मिरच्याचं. पलटा तर बसला बी पोळीले अजून कांद्याचा पत्ता नाही काप्याचा. इतकं तर लय नाही मग त्यात ड्रेस असतं. उठ मला बघू दे कशा जायतात तर बरं. प्लेट आणली नाही कपडा काळा करायचं काम नाही. एवढे चटके लागले मला. इतकं काय तिच्यात ते केला नाही ना ते बरोबर असा दुप्पट कुकडे काय कुकडे काढून चटके लागते. अशा शकत असतात का चुलीवर पोळ्या. चुलीच्या इकडे तोंड करून सरा आस लागते आणि सरा दुप्पट जाते डोळ्यात. झाली वाटते दादाची तयारी जेवण करायची. बात होते माया भाजीच करायची राहिली फक्त. आता अतिच नेत जा ना म्हणा जवळपास चारायला या मास्तरींच्या भावाला तो आई जवळ आहे तर जवळ चारा मग नसलं की चालले दूर. एकच नांदा धरला किती दूर जायला पाय दुखतात. मला आहे होतो नाही ही आहे तिसरी पोळी. तसं तेला टाकून अजून बसतच नाही का दादा जेवायला. दाणे भाजून घ्यायचे असते पण काही घेतले नाही आणि आपला मसाल्याचा डबा झाला. फक्त आपल्याला पीस करून घ्यावं लागतील बारीक. लय फास्ट गॅस आहे वाटते. कांदा लय फास्ट राहायला एवढी अशी येते कामात आपली लाल मिरच्याची चटणी. घरी तर असं 1 नंबर झालं होतं लाल मिरच्याच्या चटणीचं. चटणी धुवायला आपलं मीठ कमी कारण आईनं मीठ नाही टाकलं. मीठ त्याच्यावर टाकायचं मटण. मस्त कडक पुऱ्या ह्याच्यावर टाकून द्यायचं. संभाळ झाली 2 मिनिटात भाजी. मस्त मटण शिजेल पाहिजे. झणझणीत आपलं ताळावरचं मटण. सगळे घरातले कामं भांडे बिंडे घासून एकदम ओके. आता फक्त पिलायला सोडायचं आहे प्याले आणि बकरा सोडून द्यायचं आहे. आता बकरा सोडून द्यायला तर काहीच होणार नाही माया. ना आंघोळ ना पांघोळ ना काही कारण की बकरीचा सगळा पसारा आवरा लागते आणि पिलायला लावा लागते चारा. आपल्या मस्त असं गुंत पुरायला. आता घराचा सडी चारवा नाही झाला आणि सगळा पसाराच पसारा गिद्दाळाच गिद्दाळा. तर गेट लोक आणि दादाची चालली बंडी जुत्याची तयारी. लंगडू महाराजने बांधायला नेला होता तिकडे.